नमस्कार. नंबर 1. शिजवायचा पदार्थ उकळवून शिजण्याची क्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे पाण्यात बुडलेला असला पाहिजे. नंबर 2. चिकन मटण उकळवताना त्यात काही भाज्या किंवा हर्ब्स घातल्यास जास्त चांगली चव येते. नंबर 3. पदार्थ उकळवताना वर येणारा फेस काढून टाकणे गरजेचे असते, अन्यथा पदार्थाची चव व रंग बदलतो. नंबर 4. ज्या द्रव पदार्थात भाज्या, चिकन वगैरे उकळवले जाते त्या द्रव पदार्थात खूप प्रमाणात पोषक तत्वे उरलेली असतात, त्यामुळे ते फेकून न देता सूप वगैरेसाठी वापरणे चांगले. नंबर 5. हिरव्या भाज्या उकळत्या पाण्यात घालून लवकर शिजवल्या तरच त्यांचा हिरवा रंग व पोषक तत्वे टिकून राहतात. नंबर 6. कंदमुळे आधी भांड्यात घालून त्यावर गार पाणी घालून नंतर ते शिजवल्यास वा उकळल्यास त्याची चव वाढते. नंबर 7. मासे उकळवून शिजवायचे असल्यास पाणी फक्त गरम असावे, त्याला उकळी येऊ देऊ नये. नंबर 8. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटण्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही. नंबर 9. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत. नंबर 10. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. नंबर 11. कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजीचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळ ताकात बुडवून ठेवाव्यात. नंबर 12. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. नंबर 13. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. नंबर 14. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून घ्या, बरे वाटेल. नंबर 15. घरातील कोणताही पंखा ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने पंखा पुसून घ्या. नंबर 16. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवावा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. नंबर 16. कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. नंबर 17. डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा. नंबर 18. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. नंबर 19. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे तेल तसेच ठेवू नये. एखाद्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. नंबर 20. तोंडात फोड आल्यास एका हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. नंबर 21. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा. नंबर 22. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. नंबर 23. पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. नंबर 24. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. नंबर 25. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. नंबर 26. मेथी न शिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत.
नंबर 27. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते. बेसन चटकन भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात, खमंग होतात. नंबर 28. गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. नंबर 29. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का पेचावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसळलेला चक्का घालावा व कालवावे. नंबर 30. आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. नंबर 31. गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. नंबर 32. मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. नंबर 33. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. नंबर 34. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. नंबर 35. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजेच चणे चांगले मऊ होतात. नंबर 36. ताकाची कढी केल्यावर कधीकधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा 15-20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. नंबर 37. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. नंबर 38. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी. छान लागते. नंबर 39. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही. नंबर 40. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात. म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालावे, तर मसाले करपत नाही आणि त्यांचा स्वादही पदार्थात उरतो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कमेंट करून नक्की सांगा आपल्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटतात ते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पाहत राहा आपलं स्वयंपाकघर. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.